लवकर, ऑफिसला लेट होईल. अगं काल जरा उशीर झाला, तुला माहित नाही का ग? जरा थकला मी, जरा झोपू दे बरं मला. अहो मी पण थकतेच की दिवसभर घरातले काम ते करून. तुमचा डबा ते करत नाही का मी? उठतो बाई. लय सकाळी सकाळी किरकिर करू नको. ठीक आहे, पाणी ठेवले, उठा लवकर. स्नेहा, टिफिन दे बरं, उशीर झालाय. ऐकतो का जरा, मला 5,000 रुपये द्या की शॉपिंग करायची. कसली शॉपिंग? अहो ते जरा टॉप घ्यायचे होते मला 2 ऑनलाईन, त्यासाठी म्हणत होते. हा ठीक आहे, 5,000च लागणार आहेत ना. देतो. तुम्ही तर मला पैसेच देणार झाला, सारखं तुम्हाला मागावं लागायले. अगं आहेत की पैसे माझ्याकडे, लागले की सांगत जा की. तुझ्याकडे कशाला ठेवायचे पैसे? नाही नाही, माझ्याकडे ठेव जावा, 20,000 रुपये मला लागते. तो नको ग, पैसे सांभाळणं अवघड असतंय, राहू दे माझ्याकडेच. राहू द्या मग. अगं स्नेहा तसं नाही ग, जरा समजून घेत जा बरं. अगं बरं ठीक आहे, देतो 20,000. ठीक आहे, खुश? हा ठीक आहे. बरं चल, मला उशीर झालाय, ऑफिसला गेल्यानंतर पैसे टाकतो. ठीक आहे. दो हजार. चला आता 20,000 आले, आता शॉपिंग करू. हेलो. हाँ, आप स्नेहा जी बात कर रहे हैं ना? जी बोलिए. हाँ, मैं संतोष जी का फ्रेंड बात कर रहा हूँ. एक्चुअली उनके पास एक काम था मेरा. जी. हाँ, तो उनको ना मुझे 5,000 रुपये भेजने थे. अच्छा. तो एक्चुअली उन्होंने मुझे बोला है कि ये पैसा ना मैं आपके नंबर पे ट्रांसफर करूँ, क्योंकि उनका यूपीआई जो नंबर है ना, थोड़ा प्रॉब्लम है, उनका बैंक सर्वर डाउन है. अच्छा, तो ओके ओके, तो उन्होंने मुझे बोला है कि ये पैसे ना मैं आपके नंबर पे ट्रांसफर करूँ. आपका ये नंबर गूगल पे का लिंक है ना? जी है. हाँ ठीक है, ये नंबर पे मैं आपको 5,000 रुपये भेज रहा हूँ. ओके. ओके स्नेहा जी, मैंने आपको 5,000 रुपये भेज दिए हैं, आप एक बार चेक कीजिए. जी एक मिनट में चेक करती हूँ. हाँ, आ गए क्या 5,000? जी मुझे तो 20,000 का मैसेज आया. अरे यार स्नेहा जी, मैंने गलती से ना आपको 20,000 रुपये भेज दिए. एक्चुअली मुझे 5,000 रुपये भेजने थे, तो मैंने आपको गलती से 20,000 रुपये भेज दिए. तो एक काम कीजिए, ये मेरा गूगल पे का नंबर है. एक्चुअली ये नंबर पे मुझे ना 15,000 रुपये रिटर्न कीजिए. ठीक है ठीक है. यस यस. हाँ हाँ हाँ, तो 15,000 मुझे ये नंबर पे भेज दीजिए. ओके. ओके. हाँ मैंने भेज दिए, एक बार आप चेक कीजिए. हाँ स्नेहा मैम, आ गए. थैंक यू सो मच. थैंक यू. थैंक यू थैंक यू. संपर्क करना चाहते हैं वो अभी स्विच ऑफ है. कृपया कुछ समय पश्चात प्रयास करें. The number you're calling is currently switched off. जिस नंबर से आप बात करते
लय वेळ लावला दरवाजा उघडायला. लय काम होतं आज ऑफिसमध्ये. ठेव मध्ये. मग स्नेहा केली का शॉपिंग वगैरे? नाही ना. का? काय झालं? अहो मला एका माणसाचा फोन आला होता. आणि 15,000 रुपये गेले. मी त्याला लई फोन लावायचा ट्राय केले, नंतर त्याचा फोन बंद लागला. अरे पण तू मला एकदा फोन करायचं की. अहो मला वाटलं ते तुमच्या ओळखीचं आहे आणि मी तुम्हाला फोन करणार होते, तोपर्यंतच त्याचा फोन आला आणि काय मी पैसे स्नेहा? टाकले. तुला एवढी अक्कल नाही का? एकदा मला फोन करून कन्फर्म करायचं, मेसेज तरी चेक करायचा. बँकेचा आहे का कुठला पर्सनल मेसेज आहे? अहो मी शॉपिंगच्या नादात लक्ष नाही दिलं. मला वाटलं तुम्हाला आलं. काय असला मूर्खपणा. मी तुला तरी सकाळी म्हणत होतो पैसे राहू दे माझ्या अकाउंटवर. गरज नसताना तुझ्या अकाउंटवर 20,000 रुपये घेतले. मला काय माहिती असं होईल म्हणून. शांत बस. बरं ठीक आहे, जाऊ दे. गेलेले गेले पैसे. टेन्शन नको घेऊ. उठ चहा कर मला. तू घे ना. नाही मी पिले. अहो अहो आपले पैसे आले ती माघारी. कुठले? मला मेसेज आलाय, दाखवू का तुम्हाला? तो जो फ्रॉड होता ना, तो आणि मी आणि माझ्या मित्रांनी मिळून केला होता ऑफिसमध्ये. 15,000 रुपयाचा? का? अरे आता तुला हा धडा आहे ना, जिंदगीभर लक्षात राहील की पैसे कमवणं सोपं असतं, पण पैसे सांभाळणं खूप अवघड असतं. तर आता इथून पुढे लक्षात राहील, कुठल्याही अननोन नंबरवरून फोन आला, वडील बोलतोय, भाऊ बोलतोय, आजकाल AI चा जमाना आहे, आवाज बदलून कुणीही कोणाला कॉल करतंय, ठीक आहे? असे कुठलेही पैसे कोणालाही ट्रान्सफर करायचे नाहीत. जर तुम्हाला याच्यामधून काही शिकायला भेटलं असेल तर तुम्ही नक्कीच या चॅनलला फॉलो करा आणि आपल्या नातेवाईकांना किंवा आपल्या घरच्यांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा, जेणेकरून हा जो फ्रॉड झालेला आहे तो इतर कुणालाही होणार नाही. आजकाल अशा फ्रॉडच्या केसेस खूप वाढलेल्या आहेत.